शिक्षण संस्थेच्या श्री गोसे हायस्कूल साठी मिळालेल्या तालुक्यातून प्रथम आणि जिल्ह्यातून द्वितीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या समारंभासाठी आपल्यामध्ये खास करून उपस्थित ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं ते पुण्याचे विचारवंत विलासजी लांडे साहेब लवांडे साहेब, मंचावर उपस्थित संस्थेचे नाना मानस सचिव महेश देशमुख, व्हाईस चेअरमन विटी नाना, मंचावर उपस्थित सर्वच संचालक मंडळ, विविध शालेय समितीचे चेअरमन खलील दादा आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, माझ्या समोर बसलेले सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू आणि भगिनींनो, अतिशय खरं म्हणजे पितृपक्ष सुरू आहे आणि त्यातल्या त्यात आज रविवार, मला वाटतं आता शेवटचे 2 दिवस पितृपक्ष राहिला आहे आणि म्हणून आपण 5-6 दिवसापूर्वी जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा संस्थेने असं ठरवलं की आपण हायस्कूलमध्ये या जे मुख्याध्यापक आहेत, माजी मुख्याध्यापक, विद्यमान मुख्याध्यापक किंवा आपला सगळा स्टॉफ यांचा सत्कार करायचा, यांचा सन्मान करायचा. परंतु नंतर असं ठरलं की आपल्या पूर्वजांनी जी काही आपल्या संस्था सोपवलेली आहे एक जबाबदारी म्हणून सगळ्या तालुक्याला समजलं पाहिजे. इतरही संस्थेचे सहभागी शिक्षक या ठिकाणी झाले पाहिजे, त्यांनाही हा सोहळा पाहता आला पाहिजे, ऐकता आला पाहिजे. म्हणून या कार्यक्रमाचं स्वरूप आपण जरा मोठं घेतलं. परंतु या पितृपक्ष असल्यामुळे थोडंसं इतर संस्थांचे मला वाटतं काही शिक्षक येऊ शकले नसतील. मित्रांनो, आपण आज सगळ्या वक्त्यांच्या तोंडून नानांच्या प्रास्ताविकामधून ऐकलं की ह्या पूर्वजांना ज्या परिस्थितीमध्ये ही संस्था उभी केली, ज्या शाळा उभ्या केल्या, आज जी आपण गोविंदराम शेखशेरिया जे गोसे हायस्कूल म्हणतो, ती हायस्कूलचं प्रांगण किंवा ती हायस्कूलची वास्तू जर आपण बघितली तर त्यांनी जी दातृत्वातून जी इमारत बांधली की जसं खलीलदारांनी सांगितलं की आजही 1950मध्ये ती इमारत बांधलेली आहे, आजही खेळा जात नाही. आणि म्हणून दातृत्वातून पूर्ण शाळा त्यांनी त्या ठिकाणी बांधून दिली आहे. आणि त्या कामामध्ये तेव्हा काही माझ्या माहितीप्रमाणे काही कॉन्ट्रॅक्टर कमिशन अशा काही भानगडी नसतील आणि म्हणून अशा पूर्वजांच्या वस्तू आजही टिकून आहेत. मुंबईमध्ये पाहिलं तर आपण ब्रिटिशकालीन इमारतीसुद्धा आज एकदम चकचकात दिसतात. परंतु अलीकडचे बांधकामं झाले असतील या 20-40 वर्षामध्ये तर त्या इमारती पडक्या होतात. आपल्या पाचोरा शहरामध्ये पाहिलं असं आपण की इंग्रजांच्या काळातला पूल तोडतो नाकेनऊ आला आपल्याला, कारण की तो इंग्रजांच्या काळात होता. त्याची स्थिती करणार नाही, पण कामं जुनी चांगली व्हायची. आता ज्या काही दातृत्व आहे दातृत्व आपण पाहतो, कधी एका शाळेत कंपाऊंडपुरतं असतं तर कधी एखाद्या खोलीपुरतं मर्यादित असतं. असं मोठं दातृत्व आता मिळत नाही. आणि हे सगळं आपण जे काही उभं केलेलं आहे पूर्वजांनी, हे त्या काळातलं उभं केलेलं आहे आणि त्याचा मेंटेनन्स आपण आपली संस्था त्या ठिकाणी करते आहे. आणि हे सगळं करत असताना संचालक मंडळाने एक काळजी घेतली की जो काय आपला संस्थेचा स्टॉप आहे, शिक्षक स्टॉप आहे, याच्यावर लक्ष ठेवून यांच्याकडून हे सगळं करून घेतलेलं आहे. विद्यार्थी घडवण्याचं काम असेल, शाळा चांगली ठेवण्याचं काम असेल,
हे सगळं आमचं संचालक मंडळ त्या ठिकाणी लक्ष देऊन करते आहे. मी लवांडे साहेबांना येताना सांगितलं की या मतदारसंघ म्हणजे त्या तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या मोजक्या संस्था आहेत की जुन्या, त्याच्यामध्ये आपला खोसे हायस्कूलचं नाव येतं, म्हणजे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचं नाव आहे. जिल्ह्यामध्ये अनेक संस्था आहेत. आपण पाहतो की पॅरलल संचालक मंडळ असतात, वाद असतात, विवाद असतात, कर्मचारी विरुद्ध संचालक मंडळ, संचालक मंडळ विरुद्ध कर्मचारी. परंतु आमच्या या संस्थेमध्ये व्यवस्थितपणे नियोजनबद्ध अशा पद्धतीनं कामकाज या ठिकाणी सुरू आहे. आणि आम्ही तुम्ही सांगितलं की शिक्षकांवर काही फार दबाव किंवा काही ताण, आमचा कोणताही ताण शिक्षकांना नसतो. आज आमच्या हा जो सन्मान आहे, हा सन्मान सगळ्यांच्या साक्षीने व्हावा म्हणून संचालक मंडळाने आज ठरवलं आपण सगळे आला. याला म्हणतात समाजकारण. परंतु आपण अलीकडे पाहतोय काही इव्हेंट शहरामध्ये होत आहेत, तिथे एखादी बर्थडे वस्तू द्यायचं म्हटलं की खूप गर्दी येते. त्याला म्हणतात राजकारण. म्हणजे काही लोक राजकारण करतात, परंतु आम्ही समाजकारण करत आहोत. समाजामधल्या घटकाला न्याय देण्याचं काम आमच्याकडून होतं आहे आणि ते आज नाही तर अविरतपणे सुरू आहे. हा काही आज राजकीय मेळावा नाही. ज्यांनी आज विचार मांडले त्यानंतर विराजी साहेबांच्या जवळचे आहेत, सुप्रियाताईंच्या जवळचे संबंध आहेत. राजकीय त्यांना आहे, पण त्यांनी राजकारणाचा कुठेही विषय या ठिकाणी घेतला नाही. मी पण येणाऱ्या काही दिवसावर जे काही निवडणूक होणार आहे त्याच्यासाठी इच्छुक आहे, परंतु तो विषय मी आज घेणार नाही, कारण ते विषय घेण्याची आज जागा देखील नाही. आज ज्यांनी परिश्रम या संस्थेमध्ये घेतले, या खोसे हायस्कूलमध्ये घेतले, ते आता माजी मुख्याध्यापक जाधव साहेब असतील, पवार सर असतील, अलीकडे आपले मुख्याध्यापक यांचं निधन झालं, STID सर, या सगळ्या मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी स्टाफ यांचं श्रेय आहे की त्यांनी अतिशय मेहनतीने या खोसे हायस्कूलमध्ये लक्ष घातलं, काम केलं. आणि म्हणून जी काही तपासणी किंवा जी काही स्पर्धा असते त्याच्यामध्ये आपल्या या संस्थेला, या शाखेला, खोसे हायस्कूलला या ठिकाणी जिल्ह्यात द्वितीय आणि तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्या कर्मचारी बांधवांचा आणि शिक्षक बांधवांचा आणि सगळ्या त्यांच्या सहकार्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आज आपण सगळे मोठ्या संख्येने या संस्थेच्या निमंत्रणावरून या ठिकाणी देखील आलात. नानांनी सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे, परंतु अध्यक्षीय भाषणामधून मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. कारण आज बराच वेळ मला वाटतं 1 वाजायला असेल. सगळ्यांची मनोगत आपण या ठिकाणी ऐकून घेतलेली आहे.